पूर स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला वर्षभराची स्थगिती, जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे सरकारचे आदेश। मालवणमध्ये पैसे वाटपाच्या तक्रारीवरून निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड, बॅगेमध्ये 25 लाख आढळल्यानं खळबळ। तर काल रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले आणि इथे अशी नाटकं सुरू झाली, निलेश राणेंचं विधान। पायाखालची वाळू सरकल्यानं असले प्रकार सुरू, काँग्रेस आणि यांच्यामध्ये काहीच फरक नाही, फेक नरेटिव्ह पसरवतायत, मालवण प्रकरणावर रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिका मतदार याद्यांमधील घोळ समोर, मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास 10 दिवसांची तर हरकती आणि सूचनांसाठी 7 दिवसांची मुदतवाढ, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। देवेंद्र फडणवीस लोकशाही आणि संविधानाला फासावर देणारे जल्लाद, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीका। जल्लादाची भाषा सपकाळांच्या मनस्थितीचं वर्णन करते, संविधानाला सर्वात जास्त कुरतडण्याचं काम काँग्रेसनं केलं, सपकाळांच्या फडणवीसांवरील टीकेनंतर आशिष शेलारांचा पलटवार। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कारवाईबाबत मोठी फसवणूक, मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासामध्ये अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, अंजली दमाने यांचा अल्टिमेटम। अंजली दमाने यांच्या आरोपांवर मी काय बोलू, कोणाचा राजीनामा मागायचा हा तुमचा अधिकार, दमाने यांच्या मागणीवर अजितदादांची प्रतिक्रिया, तर दमाने या काय म्हणाल्या मला माहिती नाही, फडणवीसांचं विधान। जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, सरकारमधील योजना तिन्ही पक्षाच्या पालघरमधल्या प्रचार सभेतून फडणवीसांची ग्वाही। लाडकी बहीण ही माझी संकल्पना, लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार आलं, यांनीच आम्हाला मंत्री केलं, पंकजा मुंडेंचं विधान। पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण, भारतीयांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण, फडणवीसांची प्रतिक्रिया। हाँगकाँगमध्ये इमारतींना भीषण आग, 44 जणांचा मृत्यू, ताइपो भागामधली घटना, अग्निकल्लोळानंतर 279 जण बेपत्ता।